सकारात्मक आहे म्हणजे हे शेंडी लावायचे उद्योग आहेत. ज्यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात. तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही. कोणी विरोधात बोललं तर सहन चालत नाही. कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते. त्यामुळे अध्यक्ष महोदय बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध राहा. आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली, कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील. त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही, त्याचं उत्तर देता येणार नाही. चिंतक आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पूर्ण सकारात्मक आहे. ठीक आहे, काही सकारात्मक आहे म्हणजे हे शेंडी लावायचे उद्योग आहेत. तुम्ही ऑर्डर घ्या ना, लेट हिम राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे. ऑर्डर GR काढा, आज संध्याकाळपर्यंत GR काढा. यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात. मग तुमच्यासारख्या एक गरीब सामान्य सहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला तो? म्हणून मी अध्यक्ष महोदय फार वेळ घेत नाही, पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत ते आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी हिंगणघाट हे ठिकाण योग्य असून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी आष्टी व आजूबाजूच्या तालुक्यामधील अपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता असा निर्णय घेण्यात आला आहे की तळेगाव तालुका आष्टी येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस गती देण्यात येईल व तेथे सुद्धा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता झाल्यानंतर जागतिक बँकेच्या अधीनस्थ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन प्राधान्याने विचार करेल.